एका विशाल हिरव्यागार तलावात बेडकांची मोठी फौज राहायची. तिथे सगळं कसं शांत होतं. पण या बेडकांना शांतता अजिबात आवडत नव्हती. त्यांना वाटायचं आपण खूप स्पेशल आहोत. आपल्याला शिस्त लावण्यासाठी कोणीतरी हुबाबदार राजा हवा. त्यांनी देवाचा धावा केला. देवा, आम्हाला असा राजा दे जो हुकूम सोडेल, ज्याचा दरारा असेल. देवानं विचार केला, यांना सुखाची चव कळत नाहीये. देवानं आकाशातून एक भला मोठा लाकडाचा ओंडका तलावात फेकला. बेडूक घाबरून सैरावैरा पळाले. बापरे, किती शक्तिशाली राजा आहे हा. पण थोड्या वेळानं एक धाडसी बेडूक हळूच जवळ गेला. त्यानं पाहिलं की राजा तर हलतच नाहीये. मग काय, एका मागून एक सगळे बेडूक त्या ओंडक्यावर चढले आणि नाचू लागले. हा कसला राजा? हा तर लाकडाचा तुकडा आहे. आम्हाला असा ठोंब्या राजा नकोय. बेडूक चिडले. लाकडाच्या ओंडक्याची थट्टा केल्यानंतर बेडकांनी पुन्हा देवाकडे तक्रार केली. देवा, हा कसला राजा? तो काहीच करत नाही. आम्हाला असा राजा हवा जो चालेल, बोलेल आणि राज्य चालवेल. देवानं एक दीर्घ श्वास घेतला. बरं, अजून एक संधी देतो. काही क्षणात तलावाच्या काठावर एक मोठं म्हातारे कासव येऊन बसलं. टक टक टक. कासव फार शांत आणि शहाणं होतं. ते बेडकांना म्हणालं, भांडू नका, एकमेकांना मदत करा. तलाव सगळ्यांचा आहे. सुरुवातीला बेडकांना ते आवडलं. पण काही दिवसांनी एक खट्याळ बेडूक म्हणाला, हा राजा तर दिवसभर हळूहळू चालतो. दुसरा म्हणाला, याच्या एका फेरीत आपल्याला 10 फेऱ्या मारता येतील. तिसरा हसत म्हणाला, हा राजा नाही, चालतं दगड आहे. बेडूक पुन्हा असमाधानी झाले. त्यांनी देवाला पुन्हा हाक मारली. देवा, आम्हाला दमदार राजा हवा. असा राजा की ज्याला पाहून सगळे थरथर कापतील. आता मात्र देवाचा संयम संपला. देवाने पाठवला एक महाकाय भुकेला बगळा. बगळा तलावाकाठी दिमाखात उतरला. बेडकांना वाटलं, वाह, हा पहा खरा राजा, किती उंच आणि देखणा. पण बगळ्यानं चोच उघडली आणि त्यानं एका बेडकाचा फराळ केला. मग दुसरा, मग तिसरा. बेडकांची पळापळ सुरू झाली. धावा, वाचवा, हा राजा तर आम्हालाच संपवतोय. पण बगळ्यानं कुणाचंही ऐकलं नाही. शांत तलावात आता फक्त बेडकांचे घाबरलेले आवाज घुमत होते. मुलांनो, या गोष्टीच तात्पर्य असं की जो माणूस किंवा प्राणी मिळालेल्या चांगल्या गोष्टींची किंमत ओळखत नाही, तो अनेकदा स्वतःच संकटाला आमंत्रण देतो.